सत्यमेकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वरा। ॐ चक्षुर्लोके प्रकाश भगवान श्री नारायण को नमस्कार। ओम आकाश में विचरण करने वाले भगवान श्री नारायण को नमस्कार। ओम महासना सहस्रलिंगारी सेना साथ रखने वाले भगवान श्री नारायण को नमस्कार। ओम तमगुण रूप में भगवान श्री नारायण को नमस्कार। ओम रजगुण रूप में भगवान श्री नारायण को नमस्कार। ओम सत्वगुण रूप में भगवान श्री नारायण को नमस्कार। हे भगवान मुझे असत से सत्य देते, हे भगवान मुझे अंधकार से प्रकाश देते। नर्मदाय नमः प्रातःकालाय नमो ऋषि नमस्ते नर्मदे तुभ्यं त्रयीमान् विश्वसर्पदा परमात्मा बुद्धात्मा त्वात्मा चाव्यो भवान् यथा तथा स्तुतिर्नाम किमर्थन्ते प्रोक्तते। श्री गणेशाय नमः। श्री सांब सदाशिवाय नमः। अस्य श्री शिवरक्षा स्तोत्र मंत्रस्य याज्ञवल्क्य ऋषि श्री सदाशिव देवता अनुष्टुप्छन्द श्री सदाशिव प्रीत्यर्थ शिव रक्षा स्तोत्रं जपे विनियोगम्। चरितं देव देवस्य महादेवस्य पावनम् अपारं परमोदारं चतुर्वर्गस्य साधनम्। गौरी विनायकोपेतं पञ्चवक्त्र त्रिनेत्रकम् शिवं ध्यात्वाशम्भुजं शिव रक्षां पटेन्द्रम्। गंगाधरस्य पातु बालमण्डलशेखरम्। नयने मदन्दंसि कर्णो सर्पविभूषणम्। ग्रामं पातु पुराणांसि मुखं पातु जगत्पति। जीवमारीश्वर पातु कंदरं श्रुतिकंदरा। श्रीकंठ पातु मे कंठ स्कंदो विश्वंदरंदरा। भोजो भुवारसहर्ता करो पातु पिलाकृतम्। हृदय शंकर पातु जठरं गिरिजापति। नाभि मृत्युंजया पातु कटिव्याघ्रांगिनाम्बरम्। सांख्ये पातु दिनार्थ शरणागत वत्सलम्। गुरुर्गणेश्वरा पातु जामुने जगदीश्वरम्। जंगे पातु जगत्कर्ता उल्को पातु गणाधिपम्। चरणा सिंधु सर्वांगानि सदाशिवा। एतां शिवबलोपेतां रक्षांश्च प्रतिपटे। सबुद्ध्या सकलं कामान् शिव सायुज्यमाप्नुयात्। ग्रहभूत पिशाच
दर्शनम् अभयं करुणामेदं कवचं पार्वतीपते भक्त्या विभज्य कण्ठे तस्य वस्य जगत्रयम् विमानाय स्वप्ने शिवरक्षाय ताविष प्रातरुत्थाय योगीन्द्रो याज्ञवल्क्यस्तथाविद इति श्रीयात्मकप्रोक्तं श्रीशिवरक्षास्तोत्रं सम्पूर्णम् ओंकारबिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं देवम् ओंकाराय नमो नमः नमन्ते ऋषियो देवा नमन्त्यस्वरसाधना नमन्ति देवेश नकाराय नमो नमः महादेवं महात्मानं महाज्ञानं परायणं महापापहरं देवं मकाराय नमो नमः शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारकं शिवमेकं परं नित्यं श्रीकाराय नमो नमः वानं वृषभो यस्य वासुकी कण्ठभूषणं वामे शक्तिधरं देवं वाकाराय नमो नमः यत्र यत्र स्थितो देवः सर्वव्यापी महेश्वरः यो गुरुः सर्वदेवानाम् एकाराय नमो नमः षडक्षरमिदस्तोत्रय पठेत् शिवसन्निधौ शिवलोकमाप्नोति शिवेन सह मोदते इति श्रीरुद्रयामले उमामहेश्वरसंवादे शिवषडक्षरस्तोत्रं सम्पूर्णम् सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनं उज्जयिन्यां महाकालं ओंकारं अमलेश्वरम् केदारनाथपृष्ठे दामिन्यां भीमशङ्करम् वाराणस्यां विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे वैद्यनाथं चिताभूमौ नागेशं दारुकावने सेतुबन्धे च रामेशं कृष्णेशं च शिवालये द्वादशेतानि नामानि प्रातरुत्थाय पठे सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति यं यं कामपेक्षैव पठिष्यन्ति नरोत्तमः तस्य तस्य फलप्राप्तिः भविष्यति न संशयः एतेषां दर्शनं देवं पातकं नैव तिष्ठति कर्मक्षयो भवेत् तस्य यस्य दृष्टो महेश्वरः ॐ सर्वाश्रीमूर्ते नमः ॐ भवाय जगते नमः ॐ रुद्राय अग्निमूर्ते नमः ॐ उग्राय वायुमूर्ते नमः ॐ भीमाय आकाशमूर्ते नमः ॐ पशुपते ज्ञानमूर्ते नमः ॐ महादेवाय सुमूर्ते
पिनाकृसे नमः। ॐ शिवाय नमः। ॐ पशुपते नमः। ॐ महादेवाय नमः। पद्मासनां समस्तास्तुतिर्मम रङ्गे व्याघ्राकृतिवसानं विश्वाद्यं विश्वबीजं निखिलं वहं पञ्चवक्त्रत्रिनेत्रम्। ॐ श्री सदाशिवस्तोत्रमन्त्रस्य मार्कण्डेय ऋषि अनुपचन्द श्री सदाशिवदेवता गौरी शक्ति मम समस्त मृत्युशान्तर्जपे विनियोगः। ॐ रुद्रं पशुपतिं स्थानं नीलकण्ठं महापति नमामि शिरसा देवं किं नो मृत्युः करिष्यति। कालकण्ठ कालमूर्ति कालाग्नि कालनाशनम् नमामि शिरसा देवं किं नो मृत्युः करिष्यति। वामदेवं महादेवं लोकनाथं जगद्गुरुं नमामि शिरसा देवं किं नो मृत्युः करिष्यति। देवदेवं जगन्नाथं देवेश्वर वृषभध्वजं नमामि शिरसा देवं किं नो मृत्युः करिष्यति। गंगाधरं महादेवं शङ्करशूलपाणिनं नमामि शिरसा देवं किं नो मृत्युः करिष्यति। भस्मोद्धृत सर्वाङ्ग नानाभरणधारिणं नमामि शिरसा देवं किं नो मृत्युः करिष्यति। आनन्दं परमानन्दं कैवल्यपदगामिनं नमामि शिरसा देवं किं नो मृत्युः करिष्यति। स्वर्गस्वर्गदातारं सृष्टिस्थित्यन्तकारिणं नमामि शिरसा देवं किं नो मृत्युः करिष्यति। सत्यं सत्यं पुनः सत्यं मृदुत्यभुजमुच्यते। वेदशास्त्रात् परं नास्ति न देव शङ्करात् परम्। मार्कण्डेयमिदस्तोत्रं पठेत् शिवसन्निधौ तस्यां मृत्युभयं नास्ति अग्निचोरभयं नहि। इति श्री मार्कण्डेय विरचित मृत्युंजय शिवस्तोत्रं समाप्तम्।
ओम रतंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। ओम रतंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। ओम रतंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। ओम नमः पार्वती पते महादेव भगवान कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त 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 लक्ष्मीनाथ सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। महामंडलेश्वर स्वामी परमानंद महाराज की जय। भगवती माता की जय। नागेश्वर भगवान की जय। पशुपतेश्वर भगवान की जय। नाम पाठ करा 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 84चा फेरा चुकवा जगे 84चा फेरा चुकवा जगी 84चा फेरा चुकवा जगी नाम पाठ गाये 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 पुनरपिनये संसारसे पुनरपिनये संसारसी पुनरपिनये संसारसी एका जनार्दनाचा नाम पाठ गाये 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 आनंदी आनंद होय तया लागे आनंदी आनंद होयत या लागे आनंदी आनंद होयत या लागे नाम पाठ करा नाम पाठ करा 84चा फेरा चुकवा जगी नाम पाठ गाये नाम पाठ
पाठ गाये पुनरपि नये संसारसी एका जनार्दनाचा नाम पाठ गाये आनंदी आनंद होय तया लगी कालच्या सकाळच्या ब्रह्म मुहूर्तामध्ये एक नियम सांगितला गेला होता. कोणता आठवत असेल? प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्ती आठवावे, सर्वोत्तमासे. हा जो नियम सांगितला कुणासाठी? सर्वांसाठी. या ठिकाणी जे सत्संग प्रवचन चालू आहे हे देखील कुणासाठी? सर्वांसाठी. काल जसं सांगितलं की घरातील कुटुंब प्रमुख जे काय कार्य करतो ते कुणासाठी? तर घरातल्या प्रत्येकासाठी. घरातल्या प्रत्येकासाठी तो का कार्य करतो? तर त्या घराला त्या कुटुंब प्रमुखानं आपलं मानलेलं असतं, आपलं घर मानलेलं असतं. तसं संतांचा बोध, संतांचं कार्य कुणासाठी? सर्व विश्वासाठी. कारण संतांनी या सर्व विश्वालाच आपलं घर मानलेलं आहे. हे विश्वचे माझे घर. एक घर ज्या ठिकाणी जन्म घेतला ते सोडून देतात आणि सर्व विश्वाला आपलं घर मानतात, सर्व विश्वासाठी कार्य करतात, सर्व विश्वासाठी बोध करतात. म्हणून जो नियम सांगितला होता तो देखील कुणासाठी? सर्वांसाठी. काल हे सांगितलं होतं की एकाच वचनामध्ये 3 नियम सांगितले. पहिला, प्रातःकाळी उठावे. दुसरा, काही पाठांतर करावे. आणि तिसरा, यथानुशक्ती आठवावे, सर्वोत्तमासे. काल पहिला नियम समजून घेण्याचा प्रयास केला. कोणता? प्रातःकाळी उठावे. प्रातःकाळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्त म्हणजे ज्यावेळेस योगी उठतात. योगी केव्हा उठतात? पहले प्रहर में सब कोई जागे, दूसरे प्रहर में भोगी, तीसरे प्रहर में तस्कर जागे, चौथे प्रहर में योगी. ज्यावेळेस योगी उठतात, साधू संत उठतात, धर्मात्मा पुण्यात्मा उठतात, ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये अत्यंत महत्वाची ब्रह्मनाडी जागृत झालेली असते, त्यावेळेस उठलं पाहिजे. आणि उठून काय करायचं हे सांगितलं. जसं
प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे. प्रातःकाळी ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून काय करायचं? दुसरा नियम, काही पाठांतर करावे. काही पाठांतर करा याचा अर्थ काही पाठ करत बसा, शिव्या पाठ करत बसा असं नाही. काही पाठ करा याचा अर्थ 4 वेद आहे, 6 शास्त्र आहे, 18 पुराण आहे, 5 उपपुराण आहे, कितीतरी श्रुती आहे, कितीतरी स्मृती आहे, संतांचे पद दोहे अभंग आहे आणि कितीतरी धर्मग्रंथ, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र आहे. ते सर्व पाठ करा. एवढं सोपं थोडंच आहे. हे सर्व नाही पाठ करता आलं तर काय करा? पहिल्या चरणामध्ये एकनाथ महाराज म्हणतात, नाम पाठ करा, 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 नाम पाठ करा. सकाळी ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून काय करा? नामपाठ करा. एकदा समजलं तर परत सांगतात की नामपाठ करा. आणि नामपाठ करून काय करा? नामपाठ केल्यानं काय फायदा होतो? नामपाठ कशासाठी करायचं? 84चा फेरा चुकवा जगे. जीवाच्या पाठीमाग जो 84चा फेरा लागलेला आहे, कोणता? एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देह वारा मग लागे, शेवटली पाळी तेव्हा मनुष्य जन्म, आणि चुकली या वर्ण फेरा पडे. कोट्यावधी फेरे फेरल्यानंतर म्हणजे पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला गेल्यानंतर शेवटली पाळी तेव्हा मनुष्य जन्म. आणि त्या मानव जन्मामध्ये जर आपण आपल्या या मानव देहाचं सार्थक करून नाही घेतलं तर जे करायचं ते नाही केलं, जेने करायचं ते केलं, म्हणजे जे करायला पाहिजे ते जर नाही केलं, चुकलिया वर्म फेरा पडे. परत पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला जात राहतो. म्हणून आपल्याला जर पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला जायचं नसेल, या फेऱ्यापासून मुक्त व्हायचं असेल तर काय करा? नामपाठ करा. नाही एकदा समजलं तर परत म्हणतात नामपाठ करा आणि 84चा फेरा चुकवा. नामपाठ झालं, नामपाठ गायलं, लाभ काय होतो? दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, नाम पाठ गाये, 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 नाम पाठ गाये,
करतो नाम गातो, लाभ काय होतो? पुनरपी नये संसाराशी, या संसारामध्ये जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये फसून तो येत नाही, मग जातो कुठं? पुनरपी नये संसाराशी, परत तो या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकत नाही. जर पुनरपी नये संसाराशी, तर मग जातो कुठं तो जीवात्मा? भगवान श्री कृष्ण म्हणतात की यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परम, तो भगवंताच्या गतीला जातो आणि भगवंतामध्ये मिळून भगवंत स्वरूप होऊन जातो. म्हणून हे जे चक्र लागलेलं आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे जे चक्र लागलेलं, या चक्रापासून मुक्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी नामपाठ करा, त्याच्यासाठी नाम गा. म्हणजे नामपाठ केल्यानंतर तो परम गतीला जातो, मोक्षाला जातो, भगवंतामध्ये मिळून भगवंत स्वरूप होऊन जातो मेल्यानंतर. मग आपण म्हणा मेल्यानंतर काय होतं काय माहित? नामपाठ गायल्यानंतर, नामपाठ झाल्यानंतर मेल्यानंतरच लाभ होईल का? असं नाही. जिवंतपणे आपल्याला लाभ झाला पाहिजे. महापुरुष जिवंतपणे जे मिळतं त्याच्यावर ते जास्त विश्वास ठेवतात. साधू जीवतही करू आशा, मोये मुक्ति गुरु कहे स्वार्थी, झूठा दे विश्वास, साधो जीवत ही करू आशा. जीवत समझे जीवत बूझे, जीवत मुक्ति निवासा, अबहु मिला तो तबहु मिलेगा, नहीं तो जमपुर वासा, साधो जीवत ही करू आशा. मेल्यानंतर तुम्हाला हे मिळेल, मेल्यानंतर तुम्हाला ते मिळेल. जिवंतपणे मिळालं पाहिजे. जे इथं बसलेले ना, तुम्हाला आता जेवण मिळणार नाही, पाणी मिळणार नाही, हा मेले का मग तुम्हाला बुंदीचा दिवस घाला तुमचा. कोण कोण तयार आहे? बरं हात करा बरं. एक काय तयार नाही? बुंदीचा दिवस घालू ना चांगला. जिवंतपणे जिवंतपणे मिळालं पाहिजे. अबही मिला तो तबही मिलेगा, नाही तो जमपुर बासा. भगवंताची प्राप्ती जिवंतपणे करून घ्यायची. आता मिळाला तर नंतरही मिळेल. सांगायचं तात्पर्य की नाम पाठ केल्यानंतर पुनरपि नये संसाराशी, तो भगवंताच्या गतीला मिळून भगवंत स्वरूप होऊन जातो. पण जिवंतपणे काय? मेल्यानंतर तर ठीक आहे, काय काय मिळेल, पण जिवंतपणे काय मिळेल? एकनाथ महाराज स्वतःचा अनुभव सांगतात. एका जनार्दनाचा नाम पाठ गाये, एका जनार्दनाचा
परिचय करून देताना सांगतात की एका जनार्दनाचा, एकनाथ महाराज. कुणाचे? गुरुचे, जनार्दनाचे. गुरुला शरण गेल्यानंतर आपला पुनर्जन्म होत असतो. म्हणजे आता जे संबंध आहे सर्व चालले गेले. जसं पिंडदान करतात, स्वतःच करतात, नातेवाईकाचं करतात. मेल्यानंतर जे केलं जातं ते. मग आता जर आपण मेलेलो आहोत, आपला पुनर्जन्म झाला, तर मग आपण कुणाचे? गुरुचे. एका जनार्दनाचा नामपाठ गाय. जनार्दन स्वामीचे एकनाथ महाराज काय करतात? एका जनार्दनाचा नामपाठ गाय. अनुभव काय आला? आनंदी आनंद होय तयाला. जोही नामपाठ करतो जिवंतपणे सुखाची आणि मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून आपण काय करा? जिवंतपणे सुखाची आणि मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची असेल, संत समजून सांगतात. काय करा? नाम पाठ करा, 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 नाम पाठ करा. एवढ्या दिवसापासून चालू आहे, नामपाठ करा, नामपाठ करा. आपलं नामपाठ झालं का? आपलं नामपाठ झालं किंवा नाही, कसं जाणायचं, कसं ओळखायचं? जसं पाठ झाले किंवा नाही ते म्हणतात आणि दुसरे विचारतात, बघ बर माझे पाठ झाले का पाडे. एखादा अभंग म्हणतात आणि दुसऱ्याला म्हणतात माझा अभंग पाठ झाला का नाही बघा बरं. तो म्हणतो, दुसऱ्याला ऐकवतो. नामपाठ झालं किंवा नाही दुसऱ्याला विचारायचं नाही, आपण जाणायचं. भूक लागली असेल तर आपण जेवण करायचं आणि जेवण केल्यानंतर पोट भरलं की नाही वाढणाऱ्याला विचारायचं, भरलं की माझं पोट. दुसऱ्याला नाही विचारायचं. आपल्याला कळालं पाहिजे की आपलं पोट भरलं किंवा नाही आणि आपल्या पोटाला किती लागतं हे आपल्याला कळालं पाहिजे. काही खातात कण भरून घेऊन ठेवतात मन भर देतात फेकून. काही आपल्याला कळालं पाहिजे की आपलं पोट भरलं किंवा नाही, आपली तहान गेली किंवा नाही. तसं आपल्याला कळालं पाहिजे
की आपलं नाम पाठ झालं किंवा नाही. कसं ओळखायचं? ओळखता येतं. जसं आपलं पोट भरलं किंवा नाही आपल्याला कळतं, आपली तहान गेली किंवा नाही आपल्याला कळतं, आपली व्यवस्थित झोप झाली किंवा नाही आपल्याला कळतं. अन्नाची चव कशी आहे आपल्याला कळते. तसं नामपाठ झालं किंवा नाही आपल्याला कळालं पाहिजे. कसं कळतं? साधारण जीव 3 अवस्थेमध्ये जीवन जगत राहतात. जागृत, स्वप्न आणि सुसुप्ती. उन्मनीमध्ये तर एखादा जीवन जगतो 3 अवस्थेमध्ये. जागृत आपण सर्व आता जागे. सुसुप्ती म्हणजे अगदी गाढ निद्रा. ज्यावेळेस तन म्हणजे शरीर झोपलेलं असतं आणि मनही झोपलेलं असतं, गाढ निद्रा. सुसुप्ती म्हणजे गाढ निद्रा आणि जागृती याच्या मधली एक अवस्था आहे, तिला म्हणतात स्वप्न. स्वप्न म्हणजे काय? शरीर तर झोपलेलं असतं परंतु मन जागी असतं. ते अनेक प्रकारचं दृश्य बघत राहतं. रात्रभर जर स्वप्न पडत राहिले तर तनाला मनाला विश्रांती मिळत नाही जशी पाहिजे म्हणाला तशी, कारण मन जागी असत. आणि स्वप्नाचा एक सिद्धांत आहे. तसं तर स्वप्न मिथ्य आहे. स्वप्न सत्य नसतं. स्वप्नाचा नियम काय आहे? जे ध्यानी वसे ते स्वप्नी दिसे. साधारणतः हा नियम आहे. ज्याचा गाढ परिणाम आपल्या मनावरती होतो तर ते स्वप्नामध्ये दिसत. एखादा बालक दिवसा जर एखाद्या कुत्र्याला बघून भयभीत झालं, रात्री अचानक ते झोपेतून उठतं, कुत्रा आलं कुत्रा आलं कुत्रा आलं मोठं रडायला लागतं. ते का रडायला लागतं? का एवढं भयभीत होतं? तर त्याला स्वप्नामध्ये दिसतं की कुत्रा आलेलं आहे, ते त्याच्या पाठीमागं लागलेले आणि म्हणून ते भयभीत होते. ज्याचा गाढ परिणाम आपल्या मनावरती झाला असेल या जन्मामध्ये किंवा मागच्या जन्मामध्ये, मन शस्त्रांनी इंद्रियानी कर्षती. हे जे इंद्रिय आहे आणि मन आहे, इंद्रिय म्हणजे सूक्ष्म इंद्रिय, स्थूल इंद्रिय नाही. स्थूल इंद्रिय तर इथंच जळून जातात, मातीमध्ये मिळून जातात. तर मेल्यानंतर देखील मन जीवात्म्याच्या सोबत जात आणि त्या ठिकाणी मनानं जे कर्म केले असेल तर त्याचं फळ देत. मन प्रधान है कर्म हित भला बुरा जो होय फल सुख दुख उस कर्म का भोगत है सब. सांगायचं तात्पर्य
मनावरती ज्याचा गाढ परिणाम होतो तर ते स्वप्नामध्ये दिसत. जे साधक रात्री जप करत करत झोपी जातात, अगदी एकाग्रतेने. जप केव्हा बंद झाला आणि केव्हा झोप लागली काही कळलं नाही. पण ज्यावेळेस सकाळी उठतात तर त्यावेळेस त्यांना स्पष्ट जाणवतं की माझा रात्रभर झोपेत देखील जप चालू होता. स्वप्न पडलं तर हे स्वप्न पडतं कोणतं? जे ध्यानी बसे ते स्वप्न बसे. एकाग्रतेनं जप झाला असेल स्वप्नामध्ये देखील तेच दिसतं की मी ध्यान करतोय, मी जप करतोय. सांगायचं तात्पर्य की जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये ज्यावेळेस भगवंताचं स्मरण असेल, भगवंताचं चिंतन असेल, जो आपण जप करतोय त्या जपाची जी देवता आहे तिचं ध्यान होत असेल, स्मरण राहत असेल तर समजायचं की आपलं नाम पाठ झालं. आणि नाम पाठ झालं की त्याला या जगामध्ये सुख आणि परलोकामध्ये सद्गती प्राप्त होते. नाम पाठ होणं म्हणजे नामाचं स्मरण आपल्या अंतःकरणामध्ये राहणं. नामाचं स्मरण राहणं म्हणजे नाम ज्या भगवंताचं आहे त्या भगवंताची स्मृती आपल्या मनामध्ये नेहमी जागृत, स्वप्न, सुषुप्तीमध्ये राहणं. नामाची प्राप्ती म्हणजे भगवंताची प्राप्ती होणं. आणि अशी भगवंताची प्राप्ती झाली, भगवंत नेहमी आपल्या सोबत राहिले कि मग या जगामध्ये सुखाची आणि मृत्यूनंतर सुखाची प्राप्ती होते. नाम पाठ करणं म्हणजे भगवंताची स्मृती नेहमी राहणं. आणि भगवंताची स्मृती नेहमी राहणं याचा अर्थ भगवंताची प्राप्ती होणं. आणि अशी भगवंताची प्राप्ती झाली की या जगामध्ये सुख आणि परलोकामध्ये सद्गती प्राप्त होते. त्याच्यासाठी भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे, जिवंतपणे सुखाची आणि मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती करून घेण्यासाठी. भगवंताच्या प्राप्तीचे अनेक साधन आहेत, अनेक मार्ग आहेत. भक्ती मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे. योग मार्गानं भगवंताची प्राप्ती करून घेणं एवढं सोपं नाही. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी प्राप्त करणं एवढं सोपं नाही. सर्वस्वाचा त्याग करून योगी संत एकांतामध्ये जातात, अरण्यामध्ये जातात, एखाद्या गुफेमध्ये राहतात. त्या ठिकाणी थंडी, ऊन, वारा, खाण्याची व्यवस्था नाही, राहण्याची व्यवस्था नाही. आणि त्या ठिकाणी अनेक जीवजंतू असतात, उपद्रवी. त्याचं भय नेहमी राहत. त्यांच्यापासून विक्षेप होतो. एवढं सोपं नाही. सोपं काय? सोप एकच आहे, कोणतं? नाम.
नाम संकीर्तन साधन पै सोपे 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 जळतील पापे जन्मांतरची जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे न लागे सायास जावे वनांतरा लागे सायास जागे वनंतरा न लागे सायास जावे वनांतरा लागे सायास जागे वनंतरा तुके तो घरा नारायण तुझे तो धरा नारायण तुझे तो धरा नारायण सर्वात सोपं साधन या जगामध्ये सुख आणि परलोकामध्ये सद्गती प्राप्त करण्यासाठी नाम संकीर्तन साधन पै सोपे सोपं साधन आहे. भगवंताचं नाम घ्या, त्यानं काय होईल? जळतील पापे जन्मांतरीची पुण्यानं सुखाची प्राप्ती होते, पापानं दुःखाची प्राप्ती होते. पुण्य करा. पुण्य कशाला म्हणतात? पुण्य परोपकार आणि पाप ते परपीडा. परोपकार करा, दुसऱ्याला मदत करा, अन्नदान करा, पाणीदान करा, परोपकार करा, दुसऱ्याला मदत करा, पुण्य होईल. पाप ते परपीडा. काया वाचा मनानं जर आपल्यापासून दुसऱ्याला पीडा झाली असेल, त्रास झाली असेल, तर ते पाप आहे. पापामुळे या जगामध्ये दुःख, मेल्यानंतर नरक, पुण्यामुळे या जगामध्ये सुख आणि परलोकामध्ये सद्गती. म्हणून पुण्य प्राप्त करायचं असेल, पाप जाळायचं असेल, तर सोपं साधन नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. आज आपल्याला जे काय मिळतंय कशामुळे मिळतं? पूर्वजन्मेच्या कर्मामुळे जे प्रारब्ध झालेले, संचित झालेले. प्रारब्धे जोडे धन, प्रारब्धे वाढे मान, प्रारब्धे पुत्र कांता जाण, प्रारब्ध अन्न आच्छादन. जस प्रारब्ध असेल, जस संचित असेल, त्याप्रमाणे सुख दुःख लाभ हानी जीवनामध्ये येत राहते. याच्यासाठी पुण्य कर्म करा आणि पाप काढून टाका, जळून टाका. आणि जाळण्यासाठी नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची दररोज पाठ करतो. सप्त जन्म कृतम पापम स्मरणेन विनश्यते. भगवंताच्या नावानं कित्येक जन्माचं जे पाप असेल ते जळून जात. पाप दुःख देतात, जसे काटे दुःख देतात. जाळून टाकले की मग त्या काट्यापासून काय होत नाही. तस
पाप जाळून टाका. जाण्याचं सोपं साधं साधन नाम संकीर्तन साधन काही सोपे. जळतील पापे जन्मांतरीची न लागे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा. आपल्या घरामध्ये म्हणजे हे पंचमहाभूताचं जे आपलं घर बनलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण राहतो, जीवात्मा राहतो, हे खरं आपलं घर आहे. या घरामध्ये संत येते घरातोची दिवाळी दसरा. म्हणजे दगड मातीच्या घरामध्ये संतांना न्यायचं असं नाही, नेऊ नका असं म्हणत नाही, परंतु आपल्या घरामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये भगवंत आले पाहिजे, संत आले पाहिजे, संतांचा आचार विचार आला पाहिजे आपल्या अंतःकरणामध्ये. या घरामध्ये न लागे सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण. म्हणून आपल्या घरामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये भगवंत यावा, भगवंताची शक्ती यावी असं वाटत असेल तर त्याच्यासाठी नामपाठ करा. कसं करा त्याची मर्यादा जाणून घ्या. जप कसा करायचा? ठाईत बैसनी कराय कचित, ठाईत बैसनी कराय कचित, ठाईत बैसनी कराय कचित, ठाईत बैसनी कराय कचित, आवडी अनंत आळवा, आवडी अनंत आळवा, आवडी अनंत आळवा. ठाईत बैसोनी. ठाईत बैसोनी म्हणजे एका ठिकाणी बसायचं. एका ठिकाणी म्हणजे आसनावर ते बसायचं आणि आसनामध्ये बसायचं. लक्षात ठेवायचं जप करताना. जप करताना जमिनीवर ते बसू नये, आसनावर ते बसलं पाहिजे. आसन वापरत चला. जप करताना आपल्या शरीरामध्ये एनर्जी, शक्ती निर्माण होते. आणि जर जमिनीची अर्थिंग मिळाली तर ती सर्व शक्ती जमिनीमध्ये चालल्या जाते. जसं आपण लाईट आहे की नाही याच्यासाठी टेस्टर वापरतात. पायामध्ये चप्पल असेल, लाकडावरती उभी असेल, टेस्टर दाखवत नाही लाईट आहे का नाही. जमिनीची अर्थिंग आपल्या शरीराला मिळाली म्हणजे आपल्या शरीरातून ते विद्युत प्रवाह सूक्ष्म जमिनीमध्ये चालला येतो. त्यावेळेस कळतो की आहे. तसं आपण जर जमिनीवर ते बसून जर जप केला तर जी एनर्जी, जी शक्ती निर्माण होते शरीरामध्ये, इथं नाश होतो. त्याच्यासाठी आसनावर ते बसायचं. अनेक प्रकारची आसनं आहे. व्याघ्रासन म्हणजे वाघाच्या कातड्यावर बसणं. मृगासन म्हणजे मृगाच्या, हरणीच्या कातड्यावर ते बसून जप करणं. कुशासन गवतापासून बनवलेलं आसन. आता हे जे आसनं आहे, व्याघ्रासन, मृगासन, हे निर्दोष आस्तीनच असं नाही.
जर मृत्यूच्या समयी ते भयभीत झाले असेल तर त्यांच्या आसनावर ते बसून आपल्याला निर्भयता प्राप्त होऊ शकत नाही. ते जर दुःखी होऊन मेले असेल तर आपल्याला सुख प्राप्त होत नाही. मग सर्वात चांगलं आसन कोणतं? सर्वांना उपलब्ध होणार स्वस्त आणि मस्त पोत बारदाना जे झाडाच्या सालीपासून बनवले असतं. ताग असेल, आंबडी असेल, याच्या सालीपासून बनलेलं असं पोत किंवा बारदान घ्या. त्याच्यावर ते सुती कपडा कापसापासून बनलेला तो अंथरायचा आणि त्या आसनावर ते बसायचं आणि आसनामध्ये बसायचं. सिद्धासन आहे, पद्मासन आहे. ज्यांना संसार प्रपंच करायचंय, मुलाबाळांना जन्म द्यायचाय, त्यांनी पद्मासन, सिद्धासन नाही वापरायचं. पद्मासन नाही. पद्मासनामध्ये बसता आलं तर अगदी साधं सोपं सर्वांना बसता येईल. सुखासन म्हणजे मांडी घालून बसायचं. पाठीचा कणा मान सरळ एका रेषेमध्ये. ठाईत बैसोनी कराय कचित, बैसोनी कराय कचित, आवडी आनंद आळवावा, बैसोनी करा एक चित्त. आसनावर ते बसायचं, आसनामध्ये बसायचं आणि आपलं चित्त एकाग्र केलं पाहिजे भगवंताकडे, नामाकडे. काही काही बसतात इथं, मन कुठेतरी फिरत असतं, त्यांना काही लाभ होणार नाही. चित्ताची एकाग्रता झाली पाहिजे. जसे दोन भिंग असतात, एक अंतर्गोल भिंग आणि दुसरं बहिर्गोल भिंग. अंतर्गोल भिंग आपण बघितलं असेल, साधारणतः 1 इंच व्यासाची काच असते. ती जर आपण सूर्यप्रकाशामध्ये धरली तर त्या काचेवरती जेवढे सूर्यकिरण पडले ते सूर्यकिरण ज्या ठिकाणी एकाग्र होतात म्हणजे एकत्र येतात, त्या ठिकाणी जर कपडा किंवा कापूस धरला तर तो पेटतो, तो जळायला लागतो. का जळतो? तर ते सर्व किरण एका ठिकाणी येतात आणि त्यांच्यापासून एक ऊर्जा निर्माण होते. किती शक्ती या किरणामध्ये, पण ते विखुरलेले. आता तर सोलर सिस्टीम निर्माण झालेली आहे. त्या सूर्यप्रकाशामध्ये किती किरण, किती उष्णता आहे. वॉटर हीटर बनवलं तर पाणी गरम होतं. बऱ्याचशा ठिकाणी गाड्या चालतात, बऱ्याचशा ठिकाणी तर रेल्वे देखील चालायला लागल्या. आकाशामध्ये जी यान आदी पाठवल्या जातात तर ते सौर ऊर्जेवर ते चालायला लागतात. सांगायचं तात्पर्य,
आपल्या शरीरामध्ये देखील आपल्या चित्तामध्ये देखील अनंत शक्ती आहे, पण ते विखुरलेली आहे. तिला काय करा, एकाग्र करा, ठाईत बैसोनी. दुसरं करा एकचित्त, आणि तिसरं आवडी अनंत आळवा, श्रद्धेनं भावनेनं. श्रद्धा, भावना, विश्वास खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे तनामनामध्ये परिवर्तन होत. संधी प्रकाश असेल म्हणजे जास्त अंधार नाही, जास्त प्रकाश नाही. आणि अशा ठिकाणी जर एखादी दोरी पडली असेल आणि आपल्या मनामध्ये भावना आली की साप आहे, सापाची भावना मनामध्ये येता क्षणी तना मनामध्ये परिवर्तन होतं. म्हणजे अंग थरथर कापायला लागतं, बोलायला जातो बोबडी वळते, अंगावर ते घाम येतो. तिथं असतं काय, दोरी, पण भावना काय आली, साप. सापाची भावना मनामध्ये येता क्षणी एवढं परिवर्तन तनामध्ये मला होतंय. परमात्मा तर शाश्वत आहे, नित्य आहे. मी जप करताना परमात्मा माझ्याजवळ आहे अशी भावना ठेवा. मग जप करताना सुरुवातीला माळीवरते एका ठिकाणी बसून, नंतर घरी गेल्यानंतर माला श्वास श्वास की भगत जगत के बीच, जो फेरे सो गुरुमुखी, ना फेरे सो नीच. चालता बोलता खाता पिता जसा श्वास चालू राहतो तसं नेहमी भगवंताचं चिंतन स्मरण केलं पाहिजे. आणि आपण थोडं जरी केलं ना, भगवंत खूप काही करतो. एखादं बालक जसं आपल्या आईकडं थोडस चालायला लागलं तर आई त्याच्यापेक्षा जास्त चालते. तसं आपण थोडं जरी केलं तर भगवंत खूप काही करतो. जसं निजल्याने गाता उभा नारायण, भक्त निजल्याने झोपून भगवंताचं चिंतन स्मरण करतोय. निजल्याने गाता उभा नारायण. आपण निजलेलं भगवंत तिथं उभा राहतो. साधक उठून बसला तर बैसल्या कीर्तन करिता डोले, भगवंत डोलायला लागतो. भक्त उभा राहिला तर उभा राहोनिया मुखी नाम वादे, उभा राहुनिया मुखी नाम वादे, उभा राहोनिया मुखी नाम वादे, उभा राहुनिया मुखी नाम वादे. नाचे नाना छंदे गोविंद हा, नाचे नाना छंदे गोविंद हा, नाचे नाना छंदे गोविंद हा. जर भक्त उभा राहिला, भगवंत आनंदानं नाचायला लागतो. आणि भक्त जर चालायला लागला भगवंताचं नामस्मरण करत, तर
मार्गी चालता मुखी नामवाणी मार्गी चालता मुखी नामवाणी मार्गी चालता मुखी नामवाणी मार्गी चालता मुखी नामवाणी उभा चक्रपाणी माझे पुढे उभा चक्रपाणी मागे पुढे उभा चक्रपाणी मागे पुढे रस्त्यानं जर भक्त भगवंताचं नाम मुखामध्ये उच्चारण करत चालला मनातल्या मनात तर परमात्मा उभा चक्रपाणी मागे पुढं त्याच्या मागे राहतो आणि पुढे राहतो आणि मागे पुढे राहून काय करतो मागे पुढे उभा राहे सांभाळीत 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 खाली आघात निवारावे हरी आघात निवारावे हरी आघात निवारावे भगवंताचं नामस्मरण करत भगवंताचं चिंतन करत जर भक्त चालला तर त्याची चिंता परमात्मा करतो. आपण चिंता करत बसू नका. आपण चिंता सर्व सोडून द्या. आता माझी चिंता तुझ नारायण. चिंता करण्याचं काम भगवंताचं आहे, आपलं नाही. आपलं काय काम आहे? आपलं एकच काम आहे, भगवंताचं चिंतन करणं. आपण जर भगवंताचं चिंतन केलं तर भगवंत आपली चिंता करेल. मागे पुढे उभा राहील सांभाळित. अनेक रूप धारण करतो. 2 रूप धारण करतो, 3 रूप धारण करतो, अनंत रूप धारण करतो. त्याच्या पुढे राहतो, मागे राहतो, आजूबाजूला राहतो. कशासाठी? काही आघात जर आला, संकट आला तर ते निवारण करण्यासाठी. आणि जर भगवंतानं संकट निवारण केलं तर मग या जगामध्ये सुख मिळेल, परलोकामध्ये सद्गती मिळेल. त्याच्यासाठी आपण काय करा? जो नियम सांगितला तो तंतोतंत पालन करा. कोणता? प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्ती आठवावे, सर्वोत्तमासी. आपण जे नित्यनेम विधी घेतो त्या नित्यनेम विधी काय? सुरुवात कशी होते? ओंकाराने. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. ओम ओंकार हे मूळ सर्वांचे जाणारे. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय भगवान शिवाचे नाव आहे. जे भगवान शिवाचे भक्त असेल त्या सर्वांनी ही नित्यनिमिती घेतली पाहिजे. याचा अर्थ विष्णूच्या भक्तांनी पांडुरंगाच्या भक्तांनी घ्यायची नाही असं नाही. त्यांनी नित्यनियमानं घेतली पाहिजे. कारण जसे भगवान शिवाचे नाम आहे तसे विष्णूचे नाम आहे. अच्युत, केशव, विष्णू, हरी, सत्यम, जनार्दन, हंस, नारायण अशा प्रकारचे हे भगवान शिवाचे नाम असेल, विष्णूचे नाम असेल, दररोज आपण घेतले पाहिजे. आपल्याला जो मंत्र मिळालाय त्याचं नेहमी स्मरण केलं पाहिजे.
आणि असं जो स्मरण करत चालतो मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात निवारावे. आपलं कर्तव्य आपण चिंता सर्व सोडून द्यायची. चिंता सर्व भगवंताला करायला व्हायची. आता माझी चिंता तुझ नारायण. आपण काय करा, आपण भगवंताचं चिंतन करा. भगवंत आपली चिंता करेल. आणि भगवंताचं चिंतन करायचं असेल तर त्याच्यासाठी जो एक नियम सांगितला कोणता, की प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथाशक्ती आठवावे सर्वोत्तमासी. अनेक गावामध्ये, अनेक घरामध्ये अनेक धर्मात्मा पुण्यात्मा ब्रह्म मुहूर्तामध्ये उठतात आणि ब्रह्म मुहूर्तामध्ये काय करतात, स्नान करतात, संध्या करतात, जप करतात, भगवंताची पूजापाठ करतात, भगवंताची आरती करतात.